मॉर्निंग एव्हरीवन। आता चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सगळं सांगत असेल की मी चाललोय राईडला। कुठे चाललोय हे अजून नक्की नाहीये। सो असंच मनात आलं की खूप दिवस स्वतःसाठी वेळ नव्हता दिला, सो आज तो वेळ काढतोय। सो अशा प्रकारे आपली इथे बाईक रेडी आहे, कोल्ड स्टार्टला लावली आहे। आपण आता फक्त टॉप बॉक्सच कॅरी करतोय आणि इथे टँक बॅग असणार आहे। ती टँक बॅग मी सध्या आत ठेवली आहे। रामकृष्ण हरी। बाय 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 बाय। परत एकदा सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात। आजचा संडेचा दिवस आहे आणि सगळं काय अगदी व्यवस्थित टायमाप्रमाणे झालेलं आहे आणि आपण निघालोय माहित नाही कुठे। हे आहे आपलं डोंबिवलीचं स्टेशन। त्यांना जरा टर्न कसा अर्धा शिकवलं पाहिजे। माझं काहीच नक्की नाहीये की नेमकं जायचंय कुठे। बऱ्याच दिवसापासून मी खूप विचार करत होतो की राईड करायची, म्हणून आज निघालोय। मनात फक्त एवढंच ठेवलंय की नुसतं फिरायचं। काही ऑप्शन्स आहेत डोक्यात। एक म्हणजे चारोटी, म्हणजे विरार डहाणू साईड, तिकडेही रस्त्यांचे थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत। दुसरं म्हणजे नाशिक, तिथे तर रस्त्याचे कामं चालू आहेत, त्यामुळे पडघ्यापर्यंत तरी मला खराब रस्ते मिळणार। तिसरं माळशेज आणि चौथं लोणावळा। आता या लोणावळ्याचं तर मला रस्त्याचे अपडेट माहिती आहेत, पण माळशेजचं माहित नाही। सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे माळशेज, मला तरी आता असं वाटतं, कारण वातावरण खूप गार आहे, सकाळची वेळ आणि हिल साईडला सकाळ एकदम छान वाटेल आणि त्याचबरोबर सनराईज पण मला नीट पाहता येईल। मस्त दिवसाची सुरुवात झाली। सगळ्यांची सकाळ तुझ्याच प्रकाशाने भरून जाऊ दे। रामकृष्ण हरी। वाजले सकाळचे 7:30, 7:30 पण नाही वाजत अजून, 7:20 झाले इकडे। सुप्रभात मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत 7:45 आणि अशाच एका निवांत जागी थांबलोय। म्हटलं थोडा वेळ थांबूया, थोडा ब्रेक घेऊया आणि आपल्या गोप्रोची बॅटरी पण ड्रेन झालेली होती।
सो आता आपल्याला असं काय नाही आहे की कुठे जाऊन पोचायचं आहे, कुठलं डेस्टिनेशन आपल्याला कव्हर करायचं. आपण निवांत आहोत. आज संडेचा दिवस आहे. सकाळची सुरुवात व्यवस्थित झालेली आहे. सगळेजण आपापल्या कामाला लागलेत, आपण आपल्या कामाला लागलो. ह्या आपलं आवडीचं काम. गाडी मस्तपैकी इकडे आपली 390 हे सूर्या. सो आता आपण निघतोय आणि माळशेजला जाऊ. तिथे पुढे एक लेक आहे, तो बघूया आणि त्यानंतर परत आपण आपल्या घरच्या प्रवासाला सुरुवात करू. प्रॉब्लेम असा झाला आहे की आपल्या इन्स्टा 360ची बॅटरी संपलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी बॅटरी असूनसुद्धा ती बॅटरी घरी विसरली. त्यामुळे इन्स्टा 360चं आता काम संपलेलं आहे. आता फक्त मोबाईल, गोप्रो आणि एक शेवटचं होप म्हणजे ड्रोन. चला निघूया आता पटापट. लिटरली माझ्या डोळ्यांनी मी बघतोय काय धुक्याची चादर पसरली आहे. धुकं आहे का नक्की स्मेल तर येत नाहीये मला, पण हे असं धुकं पहिल्यांदा पाहिलंय मी. आणि खरंच धुकं असेल तर वा, हा बघ धुकं नाहीये ते. वाजले 8:30 आणि आपण आता पोचलोय माळशेज घाटात ना. आपण आता मला असं वाटतंय की आपण माळशेज घाटाला नको थांबूया, कारण मी भरपूर वेळा थांबलोय. हा व्ह्यू फक्त बघा ठीक साईडला घेतो मी. हा आपला सह्याद्री, क्या बात है. सो असं कायचं आपण थांबलेलो आहे इकडे आपला सह्याद्री बघायला. पण आपण इथे थांबणार नाही आहोत. आपण पुढे जाऊ. पुढे घाट उतरल्यानंतर काही असा मला बघायचा लेक वगैरे कुठे असेल तर तिकडे जाऊन थोडासा वेळ घालवूया. आपल्या टार्गेट आहे 10ला परत निघायचं. सो त्या हिशोबाने जर इथे थांबलो तर वेळ जाईल, कारण इथे फक्त नाश्त्याला तसंही मॅगी आणि बाकी बिस्किट वगैरे मिळत. असं काही वेगळं असं काही मिळणार नाही. त्यामुळे आपण पुढे जाऊ. एक लोकेशन आहे, मी खूप आधी गेलेलो, तिथे जायचा प्रयत्न करूया. नाहीतर मग इथे माझा ड्रोन उडायचा विचार होता, पण ड्रोन उडणार नाही इकडे, कारण अलाउड नसेल मे बी. कारण फॉरेस्ट ऑफिसर्स जे असतात ते थोडे सिव्हिलमध्ये इथे असतात आणि हा आपला जो सह्याद्री आहे काही होऊ शकतं, त्यामुळे सिक्युरिटी पर्पजसाठी ते अलाव नाही करत. सो आपण पण नियमाचं उल्लंघन न करता आपण पुढे जाऊ. पुढे जाऊन आपल्याला भरपूर असे फ्लाय एरियाज आहेत, तिकडे आपण उडवू शकतो. बाकी हा आपला सह्याद्री तर आहेच. हे बघा आपले पूर्वज. हो 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 हो, त्यांची पण भीती असतेच म्हणा. ड्रोनच घेऊन जायचे मला नाही तर. क्या बात. असं वाटतं मंदिरच आहे, अशी रचना आहे त्याची. युजली मी इथे ह्या पॉईंटवर थांबतो, पण मी ह्या पॉईंटवर थांबणार नाही. कदाचित इथे येऊन मी काहीतरी चहा वगैरे ब्रेकफास्ट वगैरे घेईन, पण आधी तिकडे जातो. जेवढा लवकर जाऊ तेवढा लवकर पोचू. वाजलेत 8:30. आपल्याला ना तिथे एक लेक आहे, तिकडे जायचं. सो मी तेच मागासपासून वाट शोधायचा प्रयत्न करतो. इथनं एक वाट दिसते, पण माहीत नाही. आता जरा मॅपमध्ये बघितलं पाहिजे आपल्याला. एक सेकंड. एक पुढून लेफ्ट जाईल, आपल्याला लेफ्टच ट्रॅक करतोय मी. ते बघा
खूप मस्त व्ह्यू आहे. जायला हाच आहे रस्ता वाटतं. येस, भेटला रस्ता. येस, आता फक्त थांबायचं कुठं जरा बघूया. काय सुंदर आहे. ही आपली इथे बाईक व्यवस्थित आहे ना. हा व्ह्यू आता वाजले तर अजून 10 मिनटं आहेत 10 वाजायला. आपण वेळेत आहोत. सो आता टोटल आम्ही इथपर्यंत पोचायला आम्हाला 94 किलोमीटर्स आम्ही 95 किलोमीटर्स आम्ही पूर्ण केले मी स्वतः. सो आत्तापर्यंत 95 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. सो आता रिटर्न जर्नी परत घरी जाण्यासाठी ती पण 95, म्हणजे टोटल आजचा दिवसाचा किलोमीटर 200 झाला आहे. व्यवस्थित एकदम सगळं लावलेलं आहे एकदम, गाडी व्यवस्थित. एकदा गाडीचा लुक परत दाखवतो. सेक्सी. आता टँक बॅग जी होती ना ती आपण घेतलेली, ती मी आता आतमध्ये ठेवून दिली आहे टॉप बॉक्समध्ये, कारण तिचं सहसा आता काही काम नाही आहे. कारण त्याच्यामधले जे गॅजेट्स होते ते म्हणजे इन्स्टा 360 त्याची ऑलरेडी बॅटरी लो आहे. त्यामुळे आत राहिलेलं सेफ, आणि आपल्याला पण जरा हा वेगळा ओपन राहील जरा समोरचा व्ह्यू. आता निघूया. गरमी व्हायला सुरुवात झाली. ज्या पद्धतीने सकाळी निघालेलो तेव्हा एवढं छान वातावरण होतं, आता त्याच वातावरणाची एक वेगळी बाजू बघायला मिळणार आहे, ती म्हणजे गरमी. सगळंच अनुभवायचं, पण इथे हवेमध्ये गारवा आहे, दमटपणा नाही आहे. चला आता माहीत ना, मला भूक तर नाही आहे, असं काही खावंच वाटत नाही. त्यामुळे मला असं वाटतं जेवढं लवकर पुढे जाता येईल ना तेवढं जाऊया, म्हणजे आपल्याला वेळेत घरी जाता येईल. वाजलेत आता 9:55 प्रिसाइजली एकदम. आणि आता बघूया घरी किती वाजतात पोचायला. भूक नाही आहे त्यामुळे मी पुढे चालतो. अननेसेसरी काय खाऊन मतलब नाही आहे. बेटर आहे की जेवढं खेचता येईल तेवढं खेचूया. अशा प्रकारे मी तुमचा निरोप घेतोय. सो चला, व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. बाय बाय.